दोस्तो, ह्या कुठल्याच दबाव यंत्रणेला भीक न घालता जर वंचित बहुजन आघाडीची सत्ता या देशात आली तर इथल्या मोदीला आणि शहाला संविधानाच्या चौकटीत घेऊन येऊ असं ठणकावून सांगणारे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत। त्यामुळे आपण इथे समजून घेतलं पाहिजे, आजच्या घडीला जर या देशामध्ये कुणी फुले शाहू आंबेडकरांची चळवळ रुजवत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहेत, ती वंचित बहुजन आघाडी आहे। ज्या वेळेला आम्हाला विचारलं जातं की वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा काय आहे, त्यावेळेला आम्ही छाती ठोकपणे सांगतो, भारतीय संविधानाचा सरनामा हाच वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आहे। बाळासाहेब आंबेडकर इथल्या तरुणांना उपदेश देत असताना कायम स्वरूपी सांगत आलेले आहेत की इथल्या तरुणांनी चळवळीच्या खांद्यावरती न बसता चळवळ खांद्यावरती घेऊन काम केलं पाहिजे। त्यापुढे बाळासाहेब आंबेडकर सांगतात की जर तुम्हाला तुमचं नेतृत्व सिद्ध करायचं असेल तर तुम्ही पक्ष हा निवडावाच, आणि फक्त बोलून आम्ही या ठिकाणी थांबत नाही तर आज खऱ्या अर्थाने इथल्या वंचित शोषित घटकातून आलेल्या प्रत्येक तरुणाला वंचित बहुजन आघाडी नेतृत्व करण्याची, प्रतिनिधित्व करण्याची संधी देते। आज अनेक तरुण कुठल्याही प्रकारचा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला नाहीये, जो तरुण ज्याच्या मागे कुठल्याही प्रकारची घराणेशाही नाहीये, जो तरुण जो कुठल्याही प्रकारे धनदांडगा नाहीये, आज जो तरुण इथल्या सर्वसामान्य घराण्यातून आलेला आहे, गोर गरीब समाज व्यवस्थेतून आलेला आहे, त्या तरुणाला प्रतिनिधित्व देण्याची संधी जर खऱ्या अर्थाने कोणी देत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहेत, लक्षात ठेवा। आज इथल्या आशिया खंडातल्या सगळ्यात मातब्बर म्हणून ओळखणाऱ्या ह्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्षपदी जर या स्नेहल सोहनीला वयाच्या 26-27व्या वर्षी जर कोणी बनवलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहेत, ती वंचित बहुजन आघाडी आहे। दोस्तो हो, मला मान्य आहे या ठिकाणी आपण साहेबांना ऐकायला या उत्सुक आहोत, आतुरतेने आपण त्यांची वाट बघत आहोत। त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आभार मानते। आणि आपण या पुढची लढाई अशा प्रकारे लढायची आहे, येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत, ज्या वेळेला या मुंबईचा महापौर ठरवायचा असेल ना, वंचित बहुजन आघाडीला वगळता या मुंबईचा महापौर ठरला नाही पाहिजे, अशा प्रकारची बांधणी आपल्याला करायची आहे, अशी कामं करायची आहेत। आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि आपण आलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानते। धन्यवाद, मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार। एक घोषणा जोरात होऊन जाऊ द्या, वंचित बहुजन आघाडीचा, अरे वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो।